नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बघा या वर्षी स्कॉलरशिपची परीक्षा 7वीला लागू झालेली आहे आणि 7वीची परीक्षा ही आता येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये होईल. म्हणजे 4 ते 5 महिन्याचा अवधी फक्त शिल्लक आहे. या 5 महिन्यामध्ये स्कॉलरशिपचा संपूर्ण अभ्यास करणं हे काही सोपं नाही किंवा हे शिकवणं सुद्धा एकट्यासाठी सोपं नाही. पण तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या शेकडो नव्हे तर हजारो पालकांचा फोन आला की सर काही पण करा, पण स्कॉलरशिपची बॅच तुम्ही सुरू करा, कारण तुम्ही खूप सुंदर शिकवता आणि मला एकट्याला ही बॅच शिकवणं शक्य नव्हतं. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जास्तीत जास्त खेड्यापाड्यातील गोरगरीब तळागाळातील पालकांचे मला फोन आले की सर बॅच चालू करा, पण कमीत कमी पैशामध्ये ठेवा. मग मी एक माझ्यासोबत जे काम करतात सगळी जी शिक्षक मंडळी आहे, जी महाराष्ट्रामधली सगळ्यात म्हणजे नावाजलेली आहे, प्रसिद्ध आहे महाराष्ट्रभर, ज्यांनी शेकडो नव्हे तर हजारो मुलांना नोकरी लावून दिलेली आहे, अशी एक संपूर्ण टीम माझ्यासोबत हे काम करायला तयार झाली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असा निर्णय घेतला की 7वी स्कॉलरशिपची बॅच ही 0 रुपयामध्ये, म्हणजे 1 पण रुपया आपण घेणार नाहीत, अगदी फ्री, दररोज 2 तास लाईव्ह येऊन सकाळी आणि संध्याकाळी असे 2 तास लाईव्ह इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही मीडियमची बॅच आपण ही अगदी फ्री ठेवलेली आहे. 0 रुपयामध्ये तुम्हाला 1 रुपया सुद्धा लागणार नाही. तर या बॅच मध्ये कोण कोण आहे? तर या बॅच मध्ये आहेत सुमित काकडे सर आहेत, किरण आंबोरे सर आहेत, त्याचबरोबर उमेश पाटील सर आहेत आणि आमचे केडी बॉस आहेत. तर हे तर तुम्हाला माहितच आहे, हे सगळे तुम्ही पाहिलं असेल, या सगळ्यांना तुम्ही युट्यूबवर पाहता, या सगळ्यांना तुम्ही महाराष्ट्रातल्या नंबर 1च्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईनवर पाहता की जे महाराष्ट्रामधल्या सगळ्यात जास्त नोकरी लावून देण्यासाठी जी लोक मेहनत करतात. तर अशा सगळ्यांनी मिळून समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि या समाजातल्या विद्यार्थ्यांना फुल नाही फुलाची आपल्याकडून मदत व्हावी पाकळी म्हणून, किंवा शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा ठरू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की या वर्षीची जी 2026ची जी 7वीची स्कॉलरशिपची बॅच आहे ती पूर्णपणे मोफत. पण ही मोफत बॅच म्हणजे काय? तुम्हाला वाटेल की बाबा बॅच फुकट दिली म्हणजे याच्यात काही शिकवणारच नाही, रेकॉर्डेड व्हिडिओ टाकतील किंवा असं काही वाटेल, पण असं बिलकुल नाही बाळांनो. याच्यामध्ये दररोज 2 तास लाईव्ह येणार आहेत, म्हणजे रोज 2 तास तुम्हाला सुट्टी असणार नाही, दररोज 2 तास लाईव्ह असेल याच्यामध्ये. त्याचबरोबर याच्यामध्ये इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित, मराठी हे सगळे विषय असतील. त्याचबरोबर सर्व विषयांचे तज्ज्ञ शिक्षक आहेत. शिक्षक तर तुम्हाला सांगितले मी, काकडे सर असतील, उमेश पाटील सर असतील, आमचे केडी बॉस असतील किंवा मग किरण आंबुरे सर असतील. त्याचबरोबर दर शनिवारी चाचणी होणार तुमची, त्याचबरोबर 50+ सराव पेपर्स होणार आहेत आणि सर्व विषयांचे PDF नोट्स तुम्हाला मिळतील आणि विद्यार्थ्यांचे शंका निरसन सुद्धा होईल. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल, त्या ग्रुपवर तुम्हाला त्या पद्धतीने जे काय असेल ते तुमच्या समस्या टाकता येतील. आता महत्वाची गोष्ट काय की हे सगळं आपण फ्री देत आहोत, फ्री म्हणजे 0 रुपयात. पण हे घ्यायचं कुठून? तर प्ले स्टोअरला जा. प्ले स्टोअरला गेल्यानंतर बघा ATM गुरु एज्युकेशन नावाचं एक ऍप आहे. त्याचं नाव तुम्हाला सांगतो मी परत, ATM गुरु एज्युकेशन. तर हे जे ऍप आहे, हे ऍप प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला मिळेल, ATM गुरु एज्युकेशन. त्याच्या खाली माझं नाव असेल मगर सर म्हणून. तर ते तुम्हाला ऍप मध्ये जायचंय, प्ले स्टोअरला जायचंय, ऍप घ्यायचंय, त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, ईमेल नंबर टाकायचा, विद्यार्थ्याचं नाव टाकायचं, रजिस्ट्रेशन करायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे हिडन चार्जेस सुद्धा नाही की बाबा समजा तुम्ही 0 रुपयाला म्हणले पण ऍपमध्ये गेल्यावर 10 रुपये लागले, 11 रुपये लागले, रुपया सुद्धा लागणार नाही. 0 म्हणजे 0 रुपयाला बॅच असेल आणि ते पण दररोज 2 तास लाईव्ह असेल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाकडे हा मेसेज तुम्ही पाठवा, प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाठवा, कारण त्यांचा बेस इथून पक्का होणार. आणि ही सगळी जी मंडळी आहे, ही सगळी मंडळी MPSC ला शिकवणारी आहे. मी मराठी व्याकरण शिकवतो MPSC पर्यंत सगळ्यांनाच, आहे की नाही? तर आपल्या अशा पद्धतीने ही बॅच आहे. आता या बॅच मध्ये प्रत्येक जण गणित, भूमिती, बाकीचे जे विषय आहेत किंवा बुद्धिमत्ता असेल किंवा इंग्रजी, त्यांच्या विषयाचं ते अभ्यासक्रम आणि ते सांगणारच आहेत. पण मी जे विषय शिकवणार आहे याच्यामध्ये मी मराठी व्याकरण शिकवणार आहे. तर मी नेमकं काय शिकवणार आहे मराठी व्याकरण ते तुम्हाला सांगतो. दुसरी महत्वाची गोष्ट, 2026 साठी जानेवारी महिन्यामध्ये आपली 5वीची नवोदयची बॅच चालू होणार आहे पूर्ण वर्षभरासाठीची. त्याचबरोबर पुढच्या वर्षीसाठीची 8वीची NMMS ची बॅच सुद्धा चालू होणार आहे आणि 7वीची आता या वर्षासाठीची बॅच तर आपण फ्रीज केलेली आहे, त्याचा काही विषय नाही. त्याचबरोबर 4थी स्कॉलरशिपची बॅच याच्यामध्ये चालू आहे. आता बघा याच्यामध्ये आपलं मराठी विषय जो आहे, जो मी शिकवणार आहे मराठी विषय, तर या मराठी विषयाला एकूण गुण 50 आहेत बाळांनो. किती? 50 गुण आहेत. तर या 50 गुणामध्ये काय आहे? उतारा आहे, त्याच्यामध्ये कविता आहेत, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आहे आणि संवाद आहे. हे सगळं याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर आणखी काय आहे याच्यामध्ये? तर पहा, शब्द संपत्ती. याच्यामध्ये मग समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्य प्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द. मग याच्यामध्ये काय आहेत? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. याच्यामध्ये आता वाक्यप्रचार आहेत. वाक्यप्रचार मध्ये काय फरक आहे बाबा? म्हणी काय असतात, किंवा मग समानार्थी विरुद्धार्थी शब्द कसे, शुद्ध अशुद्ध शब्द कसे ओळखायचे, अलंकारिक शब्द म्हणजे काय, तर हे सगळं अगदी बेसिक पद्धतीनं, बेसिक पासून तुम्हाला परिपूर्णरित्या शिकवलं जाईल. त्याचबरोबर तिसऱ्या याच्यातला भाग काय? तर कार्यात्मक व्याकरण आहे. त्याच्यामध्ये वर्ण विचार. वर्ण म्हणजे काय? तुम्हाला वाटेल वर्ण म्हणजे रंग, वर्ण म्हणजे वर्ण नाही, तर हे वर्ण म्हणजे वर्णमाला. वर्णमाला म्हणजे काय? तर आपण अ पासून चालू करतो तर ज्ञ पर्यंत ही 52 वर्णांची वर्णमाला आहे.
ती वर्णमाला कशा पद्धतीने आहे, त्याच्यामध्ये स्वर किती, व्यंजन किती, त्यानंतर स्वरादी किती, त्याच्यानंतर अर्धस्वर कशाला म्हणतात, त्याचबरोबर याच्यातले कठोर वर्ण कोणते किंवा कठोर व्यंजन कोणते, मृदू व्यंजन कोणते, त्यानंतर याच्यामधले जे अक्षर आहेत त्यामध्ये परकीय स्वर आलेले कोणते, अशी सगळी एकंदरीत पूर्ण वर्णमाला. आणि संधी, संधी म्हणजे काय, तर दोन वेगवेगळे शब्द एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एक जोडून एक शब्द तयार होतो, हे की नाही, त्याला आपण संधी म्हणत असतो. ज्याच्यातलं पहिल्या पदातलं शेवटचं वर्ण, दुसऱ्या पदातलं पहिलं वर्ण एकमेकात मिसळतात, त्याला आपण संधी म्हणतो. तर ती संधी म्हणजे काय ते शिकायचं आपल्याला. त्याचबरोबर शब्दांच्या जाती शिकायच्या. शब्दांच्या जाती दोन प्रकारच्या असतात, विकारी आणि अविकारी. विकारी म्हणजे बदल होणाऱ्या, तर अविकारी म्हणजे बदल न होणाऱ्या. मग या कोणत्या आहेत, तर ह्या चार आहेत बदल होणाऱ्या, म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि या क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. मग नामामध्ये नामाचे प्रकार पडतात, सामान्य नाम, विशेष नाम, भावाचक नाम. एक जण म्हणला सर विशेष नाम म्हणजे काय, त्याला एक सोपी व्याख्या सांगितली जी जगामधल्या कोणत्याच पुस्तकात नाही. विशेष नाम म्हणजे असं नाव बबडू की जे नाव आपण ठेवलेलं आहे. ठेवलेलं म्हणजे काय, की आपण ज्याचं नाव ठेवतो ते नाव म्हणजे विशेष नाम. जसं की मुलगा, कोण ठेवलंय का नाव, नाही, मुलगा म्हणलं की सगळे मुलं आले, पण तुझं नाव काय, तुझं नाव श्याम आहे, राम आहे की नाही, जे काय असेल ते ठेवलेलं नाव म्हणजे विशेष नाव. म्हणजे झालं, संपलं, व्याख्या पाठ झाली ना, आयुष्यभर तू कधी विसरणार नाहीस की विशेष नाम म्हणजे काय. तर अशा पद्धतीने आपण एकदम परफेक्टरित्या शिकवत असतो. त्याच्यानंतर पुढे काय आहे, तर लिंग विचार आहे, म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग, आहे की नाही. त्याच्यानंतर वचन आहे, एक वचन, अनेक वचन, कोंबडा, कोंबडे, है ना, असं असतं ना, तर ते वचन आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर विभक्ती शिकणार आहोत, कारक अर्थ शब्दाचे सामान्य रूप शिकणार आहोत. त्याचबरोबर प्रयोग सुद्धा शिकायचे. तुम्ही म्हणसाल सर मराठीत प्रयोग हे काय नवीन आहे, आम्ही सामान्य विज्ञानमध्ये प्रयोग पाहिले होते की असं असं केलं तर असं ऑक्सिजनमध्ये हे टाका ते टाका, कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो किंवा काय होतो. हे मराठीत कसे प्रयोग आहेत, तर मराठीमध्ये सुद्धा प्रयोग असतात बाळांनो. हे कर्ता, कर्म आणि क्रियापद या तिघांच्या संयोगाने हे सगळे प्रयोग बनत असतात. तर ते सुद्धा आपल्याला पाहायचं. त्यानंतर वाक्याचे प्रकार, केवळ वाक्य म्हणजे काय, मिश्र वाक्य म्हणजे काय, संयुक्त वाक्य म्हणजे काय, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी काय आहे, तर विरामचिन्हे, म्हणजे कुठं थांबायचं कुठं नाही. समजा एक वाक्य असते, आपण बऱ्याच वेळा त्याचा जोक ऐकलेला असेल की मी इथून पुढे चोरी करणार नाही, केल्यास मला फाशी. आता कॉमा कुठं द्यायचा, तर पहा, जर समजा करणारच्या तिथं कॉमा दिला तर मी इथून पुढे चोरी करणार नाही, केल्यास मला फाशी. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला की मी रोजच चोरी करणार. पण समजा मी इथून पुढे चोरी करणार नाही, तिथं कॉमा दिला आणि त्याच्या पुढे लिहिलं केल्यास मला फाशी द्या, तर याचा अर्थ होतो की मी चोरी करणार नाही आणि जर केली तर मला फाशी द्या. मग असं हे विरामचिन्ह कोणते वापरायचे, कुठं वापरायचे, किती आहेत ते सुद्धा आपण शिकणार आहोत. त्यानंतर काळ, काळ एकदम सोपं. घडून गेलेली क्रिया म्हणजे भूतकाळ, जी घडते आहे ते वर्तमान काळ आणि जे घडणार आहे ते भविष्य काळ. मग हे काळ कसे ओळखायचे, त्याच्यामध्ये क्रियापदांचे अर्थ कसे ओळखायचे ते सुद्धा आहे. त्याच्यानंतर समास आहे, समासांचे प्रकार आहेत. समास म्हणजे काय, तर रानमान जर समजा आपण लिहिलं किंवा काळ मांजर लिहिलं, काय लिहिलं आपण, काळ मांजर, हा सामाजिक शब्द आहे, काय सामासिक शब्द आहे. कारण काय, तर याच्यामध्ये दोन पद आले, एक काळा आलं आणि एक मांजर आलं, दोघाचा मिळून एक शब्द तयार झाला. दोन शब्द एकत्र ठेवले आपण शेजारी शेजारी की त्याच्यापासून सामासिक शब्द तयार होतात. मग याच्यातलं पहिलं पद महत्वाचं का दुसरं पद महत्वाचं, तर म्हणले बाबा पहिलं पद महत्वाचं का दुसरं, कसं ओळखावं बाबा, ओळखूच येईन. मग ते ओळखल्यानंतर आपल्याला समासाचा प्रकार कळतो की हे कोणता समास आहे ते. म्हणजे हे सगळं त्याच्यातून शिकायचं. त्याच्यानंतर अलंकार आहेत, वृत्ते आहेत, हे सगळं आपल्या सिलेबसला आहे बाळांनो. तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. त्याचबरोबर मराठी साहित्याविषयी सामान्य ज्ञान, म्हणजे साहित्य प्रकार, हे पुस्तक कोण लिहिलं, यमुना पर्यटन कोणाचं आहे बाबा, आहे की नाही. मग कोणी म्हणते बाबा पद्मनजीचं आहे, कोणी म्हणते कोणाचं आहे, मग कोणी म्हणते आणखी हे पुस्तक कोणाचं आहे, ते पुस्तक कोणाचं आहे, कोण काय लिहिलं, ग्रामगीता कोण लिहिली, आहे की नाही. असे वेगवेगळे प्रश्न याच्यात असतात. त्यानंतर लेखकांचे आणि कवींचे टोपण नावं आणि त्याचबरोबर या संदर्भातला काही सामान्य नाम, असा सगळा एकंदरीत हा प्रश्न म्हणजे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये 50 गुण असतात मराठीचे. तर त्या 50 गुणांबद्दल मी तुम्हाला इत्यंभूत माहिती दिलेली आहे किंवा तुमचा सिलेबस सांगितलेला आहे. तर अशी ही बॅच जी आहे, ही बॅच तुम्हाला अगदी फ्री म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त केवढ्याला आहे, 0 रुपयामध्ये ही तुम्हाला बॅच मिळणार आहे. म्हणून आत्ताच्या आत्ता प्ले स्टोअरला जा, ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये 0 रुपयाला आहे, फक्त किती रुपयाला, 0 रुपयाला. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला हे सांगा, किमान माझ्यासाठी नाही पण किमान गोरगरीब लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही एक भावना मनात ठेवा की आपण या समाजाचं काहीतरी भलं केलं पाहिजे. तुम्ही झाड पाहिलं असेल ना, तर झाड आपल्याला कधी सावली देतं, कधी फळ देतं, कधी फूल देतं. नाहीच काय झालं, झाड वाळून गेलं, तर किमान आपल्याला जळतानासाठी लाकूड तरी देतं बाळांनो. त्या झाडाकडून शिका की कोणाला तरी काहीतरी आपण फ्री दिलं पाहिजे ते, किंवा फुकट किंवा मोफत आपण कोणाची तरी सेवा केली पाहिजे, हे शिका. आणि शक्य असेल त्यांनी कृपया, एवढा चांगला उपक्रम आहे, आपण फालतू रील्स, छिचोरे, जोक्स एकूण एकाला पाठवतो, ही फ्री बॅच आहे, फुकट शिकवणार आणि त्यातल्या
त्यात महाराष्ट्रातले सगळे टॉपर माणसं याच्यामध्ये शिकवणार आहेत. म्हणून माझी तुम्हाला एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकांना फ्रीमध्ये, फुकट, अगदी मोफतमध्ये चांगलं आणि दर्जेदार शिक्षण घेता आलं पाहिजे. एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.